समर्थ अकॅडमी भंडारा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नाशिक कारागृह पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागणार आहे, एक्झॅक्ट असणारं कास्टनुसार आणि समांतर आरक्षणानुसार सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील। ही पीडीएफ लवकरच मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। जागा मी सांगत बसणार नाही, एकूण 118 जागा आहेत। आता मी कट ऑफ सांगताना तुम्ही आपापल्या परीने असणारा आपापल्या कॅटेगरीच्या जागा बघा। आता अनातला एक जागा भेटणार आहे, खाली नमूद आहे जाहिरातीमध्ये। एका 10 प्रमाणात 10 पासून 14 पर्यंत असणारे समान गुण आहेत आणि यांना 41 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल या ठिकाणी अनाथचा। त्याच्यानंतर पुढे असणारं भूकंपग्रस्तला बघा एकच जागा असणारी आहे आणि एका जागेसाठी 10व्या नंबरला बघा 43 गुण असणारा कॅन्डिडेट आहे, खाली असणारं 42 41 आहे, त्याच्यामुळे यांचा कट ऑफ भूकंपग्रस्तचा 43 मार्कावरच लागेल, एकच जागा असणारी आहे। त्याच्यानंतर पुढचे असणारे त्या ठिकाणी समांतर आरक्षण एक्समॅन, या एक्समॅनला ओपन कॅटेगरीमध्ये 8 जागा आहेत आणि 80 पासून बघा या ठिकाणी 80 नंबर पासून मी हायलाइट केलेला आहे, ते 122 नंबर पर्यंत हायलाइट केलेला आहे। तर हे जो कट ऑफ आहे एक्समॅनचा तो असणारा 50 मार्कावर लागेल। त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार एक्समॅनचा ईडब्ल्यूएस कॅटेगरी 2 जागा आहेत, पण उमेदवार 8च उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे यांचा कट ऑफ 27 मार्कावर असणारा लागेल। एनटीसी कॅटेगरी यांना जागा 2 आहेत बघा, 20 नंबर पासून 24 नंबर पर्यंत हायलाइट केलेला आहे, गुण समान आहेत, 45 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल एनटीसी एक्समॅनचा। त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी या ठिकाणी एससी कॅटेगरीमध्ये 3 जागा असणाऱ्या माजी सैनिकाच्या आहेत, 30 नंबरला हायलाइट केलेला आहे, 42 गुण असणारं या ठिकाणी यांचा कट ऑफ लागेल माजी सैनिकाचा। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी एसईबीसी कॅटेगरी एक्समॅन बघा 2 जागा आहेत, 20 पासून 22 पर्यंत हायलाइट आहे, 47 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल। त्याच्यानंतर पुढे असणार या ठिकाणी व्हीजेए कॅटेगरीमध्ये 1 जागा आहे माजी सैनिकाला, यांचा कट ऑफ बघा 10 11 हायलाइट आहेत, 40 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल, जे की एक्समॅनमध्ये त्या ठिकाणी असणारं ईडब्ल्यूएस नंतर यांचाच कट ऑफचा नंबर आहे। तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण माजी सैनिकाचा संपूर्ण कॅटेगरीमधला असणारा कट ऑफ पाहिलेला आहे। आता आपण पुढचे असणारे समांतर आरक्षण पाहूयात। होमगार्ड, प्रोजेक्ट अफेक्टेड, स्पोर्ट्स पर्सन हे सर्व असणारे पाहूयात, पण असे अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील। चला पाहूयात होमगार्डचा कट ऑफ। पहा या ठिकाणी होमगार्डला जागा ओपनमध्ये 3 आहेत, 30 पासून मी हायलाइट केलेला आहे, ते या ठिकाणी पाहू शकता 54 नंबर पर्यंत हायलाइट आहे आणि ओपन होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला 43 मार्कावर पाहायला मिळेल। त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार ईडब्ल्यूएस मध्ये 1 जागा आहे, 10 11 नंबर 36 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल। पुढे या ठिकाणी एनटीसी कॅटेगरीमध्ये 1 जागा आहे होमगार्डला, 10 पासून हायलाइट केले ते 26 नंबर पर्यंत 41 मार्कावर असणारा एनटीसी होमगार्डचा कट ऑफ लागेल। एससी कॅटेगरीमध्ये होमगार्डला असणारी 1 जागा आहे, 10 पासून 14 पर्यंत हायलाइट दिसतात, 40 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल। त्याच्यानंतर पुढे एसईबीसी कॅटेगरी 10 नंबरला बघा 41 गुण असणारा विद्यार्थी आहे, यांचा कट ऑफ 41 मार्कावर असणारा लागेल। पुढे होमगार्डच्या जागा कोणत्याच कॅटेगरीमध्ये नाही आहेत। त्याच्यानंतर पुढचं असणारा प्रोजेक्ट अफेक्टेड पाहूयात। ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडला 3 जागा, 30 पासून 36 पर्यंत हायलाइट आहे, 45 मार्कावर लागेल। त्याच्यानंतर पुढे बघा ईडब्ल्यूएस मध्ये 1 जागा आहे, 38 मार्कावर असणारा प्रोजेक्ट अफेक्टेड लागेल ईडब्ल्यूएसचा। एनटीसी कॅटेगरी 1 जागा आहे, 10 पासून 15 पर्यंत हायलाइट आहेत, 43 मार्कावर असणारा यांचा प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ लागेल। त्याच्यानंतर पुढे बघा एससी कॅटेगरी 1 जागा, 10 पासून 13 पर्यंत हायलाइट आहे, 41 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी एसईबीसी कॅटेगरी 1 जागा, 10 पासून 13 पर्यंत हायलाइट आहेत, 42 मार्कावर असणारा एसईबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड लागेल। तर अशा पद्धतीत आपण प्रकल्पग्रस्त पाहिलंय। आता पुढचं समांतर आरक्षण स्पोर्ट्स पर्सन 3 जागा ओपनला आहेत, 30 पासून हायलाइट केलेला आहे ते 56 नंबर पर्यंत या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ 43 मार्कावर लागेल ओपनचा। कॅटेगरीनुसार ईडब्ल्यूएस कॅटेगरी 1 जागा, 10 पासून 13 पर्यंत हायलाइट, 37 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल ईडब्ल्यूएस स्पोर्ट्स पर्सनचा। त्याच्यानंतर पुढे एनटीसी स्पोर्ट्स पर्सन 1 जागा, 10 पासून हायलाइट केलेला आहे, 18 नंबर पर्यंत 41 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल स्पोर्ट्स पर्सनचा एनटीसीचा। पुढची कॅटेगरी एससी 1 जागा, 10 पासून 12 पर्यंत हायलाइट, 39 मार्कावर यांचा कट ऑफ लागेल। पुढची कॅटेगरी एसईबीसी कॅटेगरी 1 जागा, 10 पासून 12 पर्यंत हायलाइट आहे, 40 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल एसईबीसी स्पोर्ट्स पर्सनचा। तर आता आपण पाहूयात या ठिकाणी फिमेल, तसंच त्या ठिकाणी फिमेल कॅटेगरी आणि त्याच्यानंतर ओपन जनरल आणि पूर्ण असणारे कॅटेगरीचे जनरल, पण एक सबस्क्राईब एक लाईक मारायला असणार विसरू नका।
पहा, फिमेल रिझर्वेशन मध्ये आपण कट ऑफ पाहूयात. ओपन मध्ये यांना असणाऱ्या 15 जागा आहेत. एकाच 10 प्रमाणे 150 नंबर पासून हायलाइट केलेला आहे. बघा, मी 150 पासून 154 पर्यंत हायलाइट आहे. 44 मार्कावर असणारा ओपन मुलींचा असणारा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर पुढे ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये या ठिकाणी 4 जागा 40-41 असणारे हायलाइट आहेत. 36 मार्कावर असणारा ईडब्ल्यूएस फिमेल लागेल. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी पुढची कॅटेगरी पाहूयात. एनटीबी कॅटेगरी, 1 जागा मुलीला 10 पासून 24 पर्यंत हायलाइट आहे. 41 मार्कावर असणारा एनटीबी फिमेलचा कट ऑफ लागेल. एनटीसी फिमेल बघा, या ठिकाणी 4 जागा यांना असणारा 40 पासून 48 पर्यंत हायलाइट केलेला आहे. 43 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. पुढची कॅटेगरी या ठिकाणी पाहूयात. एनटीडी कॅटेगरी 10 पासून 20 पर्यंत हायलाइट आहे. 43 मार्कावर एनटीडी फिमेल लागेल. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी एसबीसी कॅटेगरी 10 पासून 14 पर्यंत हायलाइट आहे. 39 मार्कावर कट ऑफ लागेल. एससी कॅटेगरी पाहूयात. 5 जागा आहेत, 50 पासून हायलाइट केलेला आहे. ते बघा, आता या ठिकाणी 117 पर्यंत हायलाइट आहे. 41 मार्कावर असणारे या ठिकाणी एससी फिमेलचा कट ऑफ लागेल. एसईबीसी कॅटेगरी 4 जागा 40 पासून हायलाइट आहे. ते इथपर्यंत 66 पर्यंत हायलाइट आहे. 43 मार्कावर असणारा एसईबीसी फिमेलचा कट ऑफ लागेल. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी एसईबीसीचा पहिलेला. आता व्हीजेए 2 जागा 20 पासून हायलाइट आहे. ते 39 पर्यंत आहे. 43 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. व्हीजेए फिमेलचा कट ऑफ असणारा 43. तर अशा पद्धतीत आपण या ठिकाणी संपूर्ण फिमेलचा कट ऑफ पाहिलाय. आता ओपन जनरल तसंच कॅटेगरी जनरल पाहूयात. त्याच्यानंतर या ठिकाणी ओपन मध्ये जागा 13 जनरलला आहेत आणि 5 अंशकालीनला आहेत. एकही अंशकालीन उपलब्ध नाही. 18 जागा काउंट होतील. या 18 जागासाठी 180 नंबर पासून मी हायलाइट करायला सुरुवात केली. इथं बघा, 180 नंबर 45 गुण, आणि हे कुठपर्यंत आहेत तुम्ही पाहून आश्चर्यचकित व्हाल. इतके असणारे या ठिकाणी 45 गुण असणारे उमेदवार आहेत, जे की असणारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आकडा 656 विद्यार्थी आहेत ज्यांना असणारा 45 गुण प्लस आहेत. म्हणजे 180च्या वर पासून काही सुरू झाले, पण आपण 180 पासून हायलाइट करायला सुरुवात केली आहे. तर ते कुठपर्यंत थांबलं? 656 पर्यंत. मग ओपन जो कट ऑफ आहे जनरलचा तो 45 मार्कावर असणारा लागेल, म्हणजे लागेलच. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज पाहू. ईडब्ल्यूएस जनरल या ठिकाणी बघा, ईडब्ल्यूएस जनरलचा कट ऑफ 43, पण याच्यात मुद्दा असा आहे की यांचे एक्समॅन 12 कमी आहेत. ते जर 12 या ठिकाणाहून घेतले तर 42 असणाऱ्या मार्कवाले या ठिकाणी इन होतील आणि त्याच्यामुळे यांचा कट ऑफ 42 पर्यंत येण्याची शक्यता आहे. जसा नाशिक ग्रामीणचा लागला होता तसा जर यांनी लावला सेम तर 42. अन्यथा यांनी जर समजा मुंबईचा विचार केला, जसा मुंबईला लावला तसा, तर मात्र 1 मार्क वाढेल, जे की 43. बाकी असणारा कोणत्याच कॅटेगरीमध्ये कुठंच तुम्हाला फरक दिसणार नाही. तर आपण आता असणारं पुढची कॅटेगरी पाहूयात. एनटीबी कॅटेगरी 1 जागा 10 पासून हायलाइट केलेला आहे. 34 पर्यंत 43 मार्कावर. एनटीसी कॅटेगरी 4 जागा 40 पासून हायलाइट केलेला आहे. या ठिकाणी ते बघा 243 पर्यंत असणारे 43 गुण, म्हणून एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ किती? 43 मार्कावर लागेल. त्याच्यानंतर पुढे एनटीडी कॅटेगरी बघा, या ठिकाणी 2 जागा 20 पासून हायलाइट केलेला आहे. या एनटीडी कॅटेगरीमध्ये ते इथं आकडा पहा, 213 पर्यंत 43, 213 पर्यंत असणारे या ठिकाणी 43 गुण असणारे विद्यार्थी दिसतात. त्याच्यानंतर पुढे तुम्ही म्हणताल खाली पण दिसतात 43, पण यांची कॅटेगरी बघा ना इकडे कोणती आहे? एसबीसी वाले असणारे हे आहेत. तर एसबीसी कॅटेगरी 1 जागा 10, 11, 2च हायलाइट, इथं समान गुण जास्त लोकांना नाहीत, म्हणून यांचा पण कट ऑफ असणारा 43 मार्कावर लागेल. पुढची कॅटेगरी एससी कॅटेगरी, इथं बघा 60 असणारा हायलाइट केलेला आहे नंबर, 6 जागा काउंट होतील आणि या हिशोबाने यांचा जो कट ऑफ आहे तो पण असणारा 43 मार्कावरच लागेल. 6 जागेसाठी इथं 129 विद्यार्थी असणारे पेपरला बसतील, जे की एनटीडी एनटीसी मध्ये या ठिकाणी जागा कमी असताना मात्र 200च्या वर विद्यार्थी लेखी परीक्षेला बसत आहेत, ज्याचं कारण असणारं समान गुण आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी एसईबीसी कॅटेगरी 3 जागा 30 पासून हायलाइट केलेला आहे. ते इथं बघा या ठिकाणी 155 पर्यंत आहे, यांचाही कट ऑफ असणारा 43 मार्कावर लागेल. शेवटची कॅटेगरी व्हीजेए कॅटेगरी, यांच्या कॅटेगरीमध्ये जागा जे काउंट होतील 30 पासून असणारा मी हायलाइट केलेला आहे. ते या ठिकाणी यांचं बघा 222 असणारे विद्यार्थी लेखीला बसत आहेत, जे की 43 गुण असणारे आहेत. तर अशा पद्धतीत आपण संपूर्ण कट ऑफ पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येतील. ही PDF काही तासानंतर टेलिग्राम चॅनलवर येईल, त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद. टेक केअर.